So this we have seen. DFC divided by 64 or FC divided by 32, depending upon what is S mod. S mod is 0, then it is FC divided by 64. If S mod is 1, then it is FC divided by 32. That is mode 2. So it is called as fixed baud rate. म्हणजेच मी डिवाइड बाय 3 डिवाइड बाय 6 असलं काही करू शकत नाही यामध्ये. मला कंपल्सरी डिवाइड बाय 64 नाही तर डिवाइड बाय 32 एवढाच चॉईस दिलेला आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं डिवाइड मी करू शकत नाही. त्याच्यामुळे त्याला फिक्स बाud रेट म्हटलं. And here this is divided by 32 divided by, हे तर माहिती आहे आपल्याला, डिवाइड बाय 32 तर आहेच आहे. मोड 1 आणि मोड 3 मध्ये डिवाइड बाय 32 तर आहेच आहे. तुम्ही जर एस मॉड 0 ठेवलं तर डिवाइड बाय 32 होईल, आणि एस मॉड जर 1 ठेवलं तर डिवाइड बाय 32 च्या ऐवजी डिवाइड बाय 16 होईल. इथे लक्षात, एस मॉड बीटवर तुमचा स्पीड डबल करता येतो. एस मॉड 0 ठेवला तर या स्पीडनं पळत बॉड रेट तयार होईल. एस मॉड 1 केलं की लगेच स्पीड तुमचा सिरियल कम्युनिकेशनचा स्पीड डबल होऊन जातो, दुप्पट होऊन जातो. ठीक आहे. आता याला मी फर्दर डिवाइड करू शकतो. इथं मध्ये अजून एक ब्लॉक राहिलेला आहे ऍक्च्युली. याला मी परत डिवाइड बाय 3 करायचंय मला, का डिवाइड बाय 6 करायचंय, का डिवाइड बाय 12 करायचंय, डिवाइड बाय 24 करायचंय, काय मी ठरवू शकतो. याला फर्दर डिवाइड मी करू शकतो. म्हणून तर याला व्हेरिएबल बॉड रेट म्हटलेलं. बॉड रेट इज व्हेरिएबल. ठीक आहे. पण स्टँडर्ड बॉड रेट साठी वापरू शकता तुम्ही. डिवाइड बाय 3 डिवाइड बाय 6 डिवाइड बाय 12. इथं मात्र आपण डिवाइड करू शकतो का? नाही. मोड 2 मध्ये पण करू शकत नाही आणि मोड 0 मध्ये पण करू शकत नाही. यातलं फिक्स आहे डिवाइड केलेलं, त्यात तुम्ही बदल नाही करू शकत. पण इथं मात्र तुम्ही मोड 1 आणि मोड 3 हे एक्सेप्शन्स आहेत. याच्यामध्ये मात्र तुम्हाला डिवाइड बाय करायची, तुमच्या सोयीनुसार डिवाइड बाय करायची फॅसिलिटी इथं दिलेली. प्रोग्रामिंग फॅसिलिटी इज गिव्हन. Okay. So we'll continue with next slide. आता मोड 2 आपण मोड 2 काय 9 बिट UART आहे. मोड 2 इज 9 बिट UART. करेक्ट. याचा अर्थ ह्याचा डेटा फ्रेमिंग कसं आहे, डेटा फ्रेम कसा आहे, स्टार्ट बीट 1 ची 0 केली जाते. दिस इज युअर स्टार्ट बीट. देन 9 बिट डेटा, and then the stop bit. याचा अर्थ 9 2 11. एकूण बिट्स किती झाले? 11 bits. So here you can see in mode 2 11 bits are transmitted or received. Correct? That is a start bit, 8 data bits, a programmable 9th data bit. मगाशी मी पॅरिटी म्हटलं होतं, पॅरिटी बीट ती ही 9th बीट, and a stop bit, शेवटची स्टॉप बीट. करेक्ट. ऑन ट्रान्समिट द 9th बीट, 9वी जी बीट आहे
ती TB8 मध्ये जाऊन थांबते. 8 बीट एस बफ मध्ये जातात, आपल्याला माहिती. 8 बिट्स जे आहेत त्या एस बफ मध्ये जातात आणि 9वी जी बीट आहे, 9th बीट, ती कुठे जाते तर TB8 मध्ये जाऊन जाते. करेक्ट. ह्या बीटला तुम्ही 0 किंवा 1 करू शकता पॅरिटी प्रमाणे. समजा पॅरिटी ऑड असेल तर मी ही बीट 1 ठेवणार, जर पॅरिटी 0 असेल तर ही बीट मी 0 ठेवणार, सॉरी पॅरिटी इव्हन असेल तर ही बीट मी 0 ठेवणार. ठीक आहे. तर TB8 बीट आपण पॅरिटीसाठी वापरू शकतो. रिसिव्हिंग मध्ये तेच, 9th बीट इज गोज टू RB8. रिसिव्ह केला डेटा तर 9वी बीट कुठे जाणार आहे, RB8 मध्ये जाणार. RB8 मधली बीट तुम्ही वाचू शकता, रीड करू शकता, की पॅरिटी बघू शकता इव्हन आहे का ऑड आहे. ही जर बीट 0 असेल तर याचा अर्थ पॅरिटी इव्हन आहे. ही बीट जर 1 असेल तर याचा अर्थ पॅरिटी ऑड आहे. मग तुम्ही आलेला डेटा बघ कन्फर्म करू शकता की खरंच पॅरिटी ऑड आलेली त्या डेटाची का नाही, कन्फर्म करू शकता. ठीक आहे. तरी कशासाठी आहे, तुमचा डेटा मिसमॅच वगैरे होतोय का हे कळण्यासाठी पॅरिटी बीट पण पाठवली जाते. इथे लिहिलं होतं 9th बीट कॅन बी अ पॅरिटी बीट. That is what I was telling you. In mode 2, the baud rate is fixed. Only choice is you can divide it by 32 or you can divide it by 64. That depends upon what is your S mod bit. S mod bit जर 1 असेल तर divide by 32. S mod bit 0 असेल तर divide by 64. बाकी तुम्हाला या दोन्ही व्यतिरिक्त दुसरा बॉड रेट ठेवता येत नाही. फिक्स बॉड रेट, याला फिक्स बॉड रेट म्हणतो. Mode 3 same as mode 2, but only one difference, that is variable baud rate. इथं मात्र तुम्हाला डिवाइड बाय 32 किंवा डिवाइड बाय 16 हे तर तुम्ही ठरवू शकता एस मोडवर. जर एस मोड तुम्ही 0 ठेवला तर आपल्याला माहिती सिरियल कम्युनिकेशन मध्ये टायमर क्लॉक फ्रिक्वेन्सी परत फर्दर डिवाइडेड बाय 32 होती. तर तुम्हाला फर्दर डिवाइडेड बाय 32 करायची का फर्दर डिवाइडेड बाय 16 करायचे हे तुमची एस मोड बीट ठरवणार. एस मोड बीट जर 1 असेल तर याचा अर्थ फर्दर डिवाइडेड बाय 16. आणि याला तुम्ही परत फर्दर डिवाइड करू शकता. किती ना, एक्स. तुम्ही एक्स ठरवू शकता. एक्स ची व्हॅल्यू 3, 6, 12, 16, 24 काय तुम्हाला, आणि तुम्ही स्टँडर्ड बॉड रेट जनरेट करू शकता. स्टँडर्ड बॉड रेट्स तुम्ही तयार करू शकता. म्हणून मोड 1 आणि मोड 3 जे आहेत ते व्हेरिएबल बॉड रेट मोड आहेत. तिथं तुम्हाला डिवाइड बाय एक्स ची फॅसिलिटी दिलेली. येते लक्षात? आय थिंक दिस इज क्लिअर नाउ. हा, ही एसमॉड जी बीट मी म्हणत होतो ती कुठे आहे, कुठल्या रजिस्टर मध्ये, तर ही पिकॉन रजिस्टर मध्ये. कुठल्या रजिस्टर मध्ये, पिकॉन रजिस्टर मध्ये. ही कितवी बीट आहे, बीट नंबर 7. म्हणजे ही D0 जर धरला आपण तर ही 7th बीट, D7th बीट आहे. ही एसमॉड आहे. हे पिकॉन रजिस्टर आहे. मागच्या वेळेस मी सांगितलं होतं सिरियल कम्युनिकेशन मध्ये आपल्याला तीन महत्वाचे रजिस्टर्स लागतात. एक एस बफ पहिलं, दुसरं एसकॉन आणि तिसरं पिकॉन. परंतु पिकॉन पूर्ण नाही लागत, ह्यातली फक्त एकच बीट आपण वापरतो. याच्यामधल्या 8च्या 8 बीट वापरतो. त्याच्या पण 8च्या 8 बीट वापरतो.
पण पिकॉन मधली फक्त एकच बीट वापर, ती एस मॉड. तर आता मी सांगितलं तुम्हाला एस मॉड जर 0 ठेवलं तर बॉड रेट चेंज होतो, एस मॉड 1 ठेवलं तर बॉड रेट परत चेंज होऊ शकतो. तुम्हाला जर बॉड रेट डबल करायचा असेल, आहे त्या स्पीडचा डबल स्पीड करायचा असेल तर फक्त एस मॉड बीट 1 करा तुम्ही, की लगेच तुमचा सिरियल कम्युनिकेशनचा स्पीड डबल होऊन जातो. समजा तुम्ही बॉड रेट तुमचा 48 ठेवला असं गृहीत धरू आपण नॉर्मल. तुम्हाला जर वाटलं की हा 48 नको, आता मला 9600 करायचा, काही नाही, फक्त एस मॉड बीट 1 करा. एस मॉड बीट 1 केल्या केल्या तुमचा बॉड रेट लगे 48 वरनं 9600 ला जातो, 4800 वरनं 9600 ला जातो. So in this way you can double your baud rate. So you have one bit that is called as S mod. So this S mod bit is used to double the baud rate during serial communication. बाकीच्या ज्या बिट्स आहेत त्या सिरियल कम्युनिकेशन साठी वापरलेल्या नाहीयेत, त्या दुसऱ्या कामासाठी वापरलेल्या आहेत. तर पिकॉन मधली फक्त एकच बीट आपल्याला युजफुल आहे सिरियल कम्युनिकेशनसाठी, बाकी सगळ्या बिट्स ह्या इतर काही कामासाठी फंक्शन साठी ते वापरलेले. So that all you must know. So I think this is clear. So let us end our lecture here. थांबतो मी. ठीक आहे, आपण थांबू आता. तुमच्या पुढच्या पिरियडला जाऊ शकता. लॉग आउट करा आणि जावा.
नमस्कार। कोविड-19 अनलॉक की प्रक्रिया अब पूरे देश में शुरू हो गई है। ऐसे में अपने घरों से बाहर कभी निकले। लिंक पाठवली बघ. ओके गाइस, तो हम लोग अभी हमारी वान डर वाल इक्वेशन को वेरियल इक्वेशन के फॉर्म में कन्वर्ट कर लेते हैं और जो हमने बॉयल्स टेम्परेचर डिफाइन किया था पहले, उस टेम्परेचर को भी फाइंड भी कर लेंगे इक्वेशन के फॉर्म में कि वैल्यू क्या आती है अकॉर्डिंग टू वान डर वाल इक्वेशन। फर्स्ट ऑफ ऑल 1 मोल के लिए हमारे पास वान डर वाल इक्वेशन है P प्लस A अपॉन Vm स्क्वायर Vm माइनस V इक्वल्स टू RT। पहला स्टेप क्या है? फर्स्ट स्टेप इज एक्सेप्ट P टर्म, बाकी सबको ले जाओ राइट हैंड साइड में। ये मल्टीप्लिकेशन में है, राइट हैंड साइड में गया क्या होगा? RT अपॉन Vm माइनस V। ये चला गया इस साइड में, ये प्लस का टर्म है, राइट में जाके क्या बनेगा बेटा? माइनस का टर्म बनेगा। तो P इक्वल्स टू हमारे पास क्या आएगा? जब डिवाइड किया Vm से ऊपर तो Vm बाय Vm बेटा